तुम्हाला एक अशी फॅमिली स्कूटर घ्यायची आहे जी स्वस्त पडेल चालवायला, त्याचबरोबर दिसायला टकाटक असेल, भरपूर सामान जाईल आणि मोठी पाहिजे। ही स्कूटर फक्त 27 पैशात चालते। झाला ना शॉक? कुठली? अहो एथर रिस्ता। या गाडीची ऑन रोड किंमत किती आहे, काय तुम्हाला याच्यामध्ये फीचर्स मिळतात, सगळं जाणून घेऊया आपल्या स्टाईलमध्ये। नमस्कार, मी अजिंक्य, तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल। चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। या गाडीमध्ये तुम्हाला अशी मेकॅनिकल चावी मिळते, बेस्ट। आता या गाडीची प्राइसेस काय आहेत ऑन रोड, तर ही गाडी आपल्याला दिलेली आहे ढोणे एथर बारामती यांनी, आणि यांच्या इथे तुम्हाला ही प्राइस जी आहे या गाडीची ऑन रोड आहे 1,31,000 रुपये। 1,31,000 रुपये द्या आणि ही गाडी घरी न्यायच्यावरती तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाही। जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर एकदा टेस्ट राईडसाठी इथे व्हिजिट करा। बाकी आता चला गाडीचा रिव्ह्यू, काय फीचर्स मिळतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। बघा, डिझाईन तर जबरदस्त आहे, डायमेन्शन्स पण खतरनाक आहेत गाडीचे। दिसायला जर तुम्ही फ्रंटनी पाहिली तर इथे एथरचा जो ब्रँडिंग एम्ब्लेम आहे तो दिलेला आहे। बाकी इथे तुमची नंबर प्लेट लागेल, व्हाईट कलरमध्ये आहे। वेगवेगळे कलर्स, खूप कलर्स अवेलेबल आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कलर्स चूज करू शकता। हे जे फ्रंट हेडलॅम्प जे आहे, हेडलॅम्प जबरदस्त वाटते। इंडिकेटर्स जे आहेत ते अशा प्रकारे देण्यात आलेले आहेत। बाकी हे गार्ड आहे जे तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावं लागतं एक्सेसरीजमध्ये। मडगार्ड जे आहे ते अशा प्रकारचं दिलेलं आहे। महत्त्वाचं टायर, ही गाडी आहे ना अजिबात घसरत नाही, आणि या गाडीमध्ये तुम्हाला टायर मिळतो MRF कंपनीचा 90-90 R12चा टायर तुम्हाला फ्रंटला मिळतो। डिस्क ब्रेक फ्रंटला दिलेले आहे। बघा, बेस मॉडेल असून देखील तुम्हाला इथे डिस्क ब्रेक जो आहे तो कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे। टेलिस्कोपिक सस्पेन्शन या ठिकाणी मिळतं। साईडच्या डिझाईनवरती आल्यानंतर 150 mm चा ग्राउंड क्लिअरन्स दिला जातो। बॅटरी जी आहे ती इथेच फ्लोअरबोर्डमध्ये प्लेस आहे। फ्लोअरबोर्ड देखील तुम्हाला याच्यामध्ये मोठा दिलेला आहे, त्यामुळे त्याची कंप्लेंट नाही, आणि तुम्हाला अपराईट पोझिशन मिळते, त्यामुळे लॉंग रायडिंग वेळेस काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। आणि तुम्हाला माहिती आहे आता, ठीक आहे, महाराष्ट्रातले आपले रस्ते जे आहेत ते चांगले होत आहेत, पण अनेक खेड्यापाड्यात खड्डे आहेत, त्यामुळे सस्पेन्शन याच्यामध्ये बेस्ट मिळतं। पुढे तुम्हाला ड्युअल सस्पेन्शन आहे, पाठीमागे सिंगल सस्पेन्शन, मोनो सस्पेन्शन जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे। या गाडीमध्ये तुम्हाला 1285 mm चा व्हील बेस दिलेला आहे, जो की ग्रेट आहे। जी बॅटरी आहे ती इथे दिलेली आहे, त्यामुळे गाडीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मस्त राहते, त्यामुळे मक्खन चालते गाडी, अजिबात घसरत वगैरे नाही, आणि तुमची गाडीवरती पकड राहते। यामध्ये 2.9 kWh बॅटरी पॅक दिलेला आहे। मंडळी, या बॅटरी पॅकबद्दल बोलायला गेलं तर हा NMC बॅटरी पॅक आहे, LFP नाही, पण हा फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो, म्हणजे 40 मिनिटात तुमची गाडी 80% चार्ज होते। आणि अनेक ठिकाणी एथरचे फास्ट चार्जर्स आहेत, तिथे तुम्ही लावू शकता। चार्जिंगची सुविधा जी आहे ती इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। हे पहा, जो नॉर्मली एथरचा चार्जर येतो तोच इथे तुम्ही बसू शकता। आणि रेंज किती मिळते, तर 123 किलोमीटरची कंपनीने सर्टिफाईड रेंज सांगितलेली आहे, तुम्हाला 100 किलोमीटरची आरामशीर मिळेल। याच्यावरती अजून एक व्हेरियंट आहे झी, ज्यामध्ये तुम्हाला 159 किलोमीटरची रेंज जी आहे ती ARI सर्टिफाईड रेंज मिळते, आणि त्याच्यामध्ये 3.7 kWhचा बॅटरी पॅक मिळतो। बाकी ही जी आहे ही त्यांच्यासाठी आहे ज्यांचं बजेट 1,31,000 रुपयांचं आहे, आणि ही जास्त खपली जाते। तुमची तब्येत जरी धष्टपुष्ट असेल माझ्यासारखी, तरी देखील तुम्हाला ही गाडी सूट होईल। इथे जर साईडला पाहिलं तर रिस्ताचं बॅजिंग जे आहे ते दिलेलं आहे, कुठलं वेरियंट आहे त्याचं बॅजिंग तुम्हाला मिळतं। बाकी हे तुम्हाला ॲक्सेसरीजमध्ये घ्यावं लागतं। या स्कूटरमध्ये तुम्हाला मोठं सीट जे आहे ते प्रोव्हाइड केलं असल्यामुळे तुम्ही तुमची फॅमिली आरामशीर नेऊ शकता। आता अनेक जणांना रोज खूप फिरायचं असतं टू व्हीलरवरती, आणि जर तुम्ही दुसऱ्या गाड्या वापरल्या तर तुम्हाला माहिती आहे काय होतं, त्याच्यामुळे हे बेस्ट आहे। आणि हे का बेस्ट आहे, तर याच्यामध्ये अंडर थाय सपोर्ट मोठा आहे, हा जो फ्लॅट एरिया हा देखील मोठा आहे, आणि पाठीमागे देखील मोठा आहे, त्याच्यामुळे दोघं जणी जरी तुम्ही फिरणार असाल तरी देखील ही गाडी खूप तुम्हाला काय म्हणतो पण कम्फर्टेबल जाणवेल। बाकी याच्यामध्ये तुम्हाला 35 लिटरचा बूट स्टोरेज मिळतो। हा पहा, याच्यामध्ये तुम्ही हाफ साईज हेल्मेट सहज ठेवू शकता। चार्जर दिलेला आहे याच्यामध्ये, 350 वॉटचा चार्जर तुम्हाला याच्यामध्ये मिळतो, आणि ते छोटासा कप्पा जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे। फिट अँड फिनिश आणि बाकीची क्वालिटी जी आहे ते उत्तम आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कंप्लेंट काय नाही आहे। बाकी याच्यामध्ये मोटर जी आहे ती पाठीमागच्या साईडला दिलेली नाही, मिडल मोटर दिलेली आहे, मिड ड्राईव्ह मोटर आहे, आणि IPMS मोटर आहे, जे की 4.3 kW आहे, आणि 22 Nm टॉर्क प्रोड्यूस करते। 80 किलोमीटरचं टॉप स्पीड तुम्हाला याच्यामध्ये मिळतं, आणि तुम्हाला याच्यामध्ये झिप मोड जो आहे तो दिलेला आहे, आणि स्मार्ट इको मोड दिलेला आहे। तुम्हाला जी 100 किलोमीटरची रेंज मी म्हटलं ती तुम्हाला मिळणार आहे स्मार्ट इको मोडमध्ये। तर अशा प्रकारे या गाडीमध्ये ओव्हरऑल जी आहे ती मोटर दिली जाते। बाकी गाडीवरती वॉरंटी जी आहे ती 5 वर्ष किंवा 60,000 किलोमीटरची प्रोव्हाइड केली जाते। पाठीमागचा जो टायर आहे तिथे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेला आहे, आणि हा टायर जो आहे याचं टायर सेक्शन पहा, 180 R12चा टायर दिलेला आहे। या गाडीमध्ये तुम्हाला 350 वॉटचा चार्जर दिला जातो, जो की गाडीला 100% 8 तास 30 मिनिटात करतो, आणि 80% 6 तास 30 मिनिटात करतो। आता जर तुम्हाला फास्ट चार्जिंगची सुविधा यूज करायची असेल तर 40 मिनिटात 80% ही गाडी चार्ज होते, म्हणजे फास्ट चार्ज सपोर्ट करते।
जो गाडीबरोबर येतो तो 350 किलोवॉटचा चार्जर असल्याने जर थोडंसं जास्त टाईम लागतो. या गाडीमध्ये अशा प्रकारचा DPU डिस्प्ले जो आहे तो दिलेला आहे. इथे रेंज पाहू शकता. इथे दिलेला आहे तुम्हाला टायमिंग आणि गाडी 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट करते. ॲपच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता. ऑटो होल्डचं फंक्शन दिलेलं आहे. टर्न बाय टर्न नेव्हिगेशन तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. बाकी सेटिंग इथे दिलेली आहे. सगळं काही तुम्हाला जॉयस्टिकच्या मदतीने इथे सेटिंग करावं लागतं. बाकी ट्रिप A, ट्रिप B या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. हे पहा अशा प्रकारे. आणि इकडे पहा स्मार्ट इको मोड, झिप मोड. अशा प्रकारे झिप मोडमध्ये रेंज कमी होती पण तुम्हाला पॉवर मिळणार. स्मार्ट इको मोडमध्ये पॉवर पण मिळणार आणि रेंज पण चांगली मिळणार. इथे तुम्हाला स्पीडोमीटर दिलेला आहे. अशा प्रकारे हा डिस्प्ले दिला जातो. लेफ्ट साईडला जर तुम्ही पाहिलं तर इथे जॉयस्टिक दिलेली आहे. टर्न इंडिकेटरचं बटन इथे आहे. हॉर्न इथे आहे आणि इथे पासिंगचं हाय बीम लो बीमचं बटन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. राईट साईडला इथे तुम्हाला बटन दिलेलं आहे डेडिकेटेडली रिव्हर्ससाठी. ते दाबून धरलं तुम्ही की पार्क असिस्ट चालू झाला आणि गाडी रिव्हर्स जाते. त्यानंतर इथे खाली हे जे आहे हे मोडचं बटन आहे आणि इथे मोटर स्टार्ट आणि ऑफ करण्याचं बटन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे हा हँडल मिळतो. जर तुम्ही हे मिरर्स पाहिले मंडळी तर हे मिरर्स योग्य पद्धतीने इथे देण्यात आलेले आहेत. Gen 2 मध्ये यांचा एक इश्यू होता. म्हणजे Gen 2 म्हणजे 450X Gen 2 त्याच्यामध्ये जे मिरर्स आहेत ते सेट करायला अवघड जायचे. पण आता हे कंपनीने लोकांचा फीडबॅक घेऊन चेंजेस केलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये बेस्ट तुम्हाला हे मिरर्स मिळतं. ज्याच्यामुळे मागचा पूर्ण अंदाज तुम्हाला याच्यामुळे येतो. बाकी डिझाईन तर तुम्हाला ऑब्व्हियसली या गाडीची सब्जेक्टिव्ह असू शकते. तुम्हाला आवडेल, तुम्हाला नाही आवडणार, काहींना आवडेल, काहींना नाही आवडणार. बाकी डिझाईन वाईज सोडलं तर गाडीचे जे फीचर्स आहेत किंवा जे मिळणारं पॅकेज आहे 1,31,000 रुपयांमध्ये ते बेस्ट आहे. या गाडीबद्दल तुमचे काही प्रतिक्रिया असतील कॉमेंटमध्ये नक्की मांडा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला फॉलो नक्की करा. जय महाराष्ट्र.